नांदेड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये रामदास पाटील सुमठाणकर आणि माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर या दोघांनी मिळून आज उमेदवारी दाखल केलेली आहे। नाही, आपण बघू शकता की नांदेडच्या जागेचा निर्णय महाविकास आघाडीनं आता आज किंवा उद्या 1-2 दिवसात ते होणार आहे। आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज उमेदवारी दाखल केली। महाविकास आघाडीच्या वतीने बाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आता प्रदेशची नेते मंडळी सर्व समावेशक उमेदवार या ठिकाणी विचार करून येणाऱ्या 1-2 दिवसात त्या ठिकाणी देतील। आता उमेदवारी अर्ज वापस घ्यायला 4 तारीख आहे आणि त्या 4 तारखेच्या पहिलं पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो या ठिकाणी आम्हाला जिल्हा काँग्रेसला मान्य राहील। महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे महाविकास काँग्रेस सोबत आहेत का? कारण वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरताना दिसत आहेत। नाही, निश्चितच आपण बघू शकता की या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रच या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे। आज फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि 4 तारखेला फॉर्म वापस घ्यायची जेव्हा तारीख येईल तेव्हा महाविकास आघाडीची तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून जो आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा निर्णय देतील तो आम्हाला जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला बंधनकारक। घटक पक्षातील नेत्यांची एकवाक्यता होत नाहीये का? कारण त्याच्यामुळे भाजपमध्ये जशी एकवाक्यता झाली आहे, महायुती सगळ्यांनी सोबत येऊन फॉर्म भरलेला आहे। महाविकास आघाडीतील घटक नाही, आता ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षांनीच दावा केलेला आहे उमेदवारीवर। महाविकास आघाडीच्या सर्वांनीच दावा केला असल्यामुळं प्रदेशचे जे निर्णय आहेत ते 1-2 दिवसात आम्हाला देतील आणि प्रदेशचा निर्णय हे आम्हाला महाविकास आघाडीला बंधनकारक। भाजपचे उमेदवार भेट झाली, भाजपच्या उमेदवारांनी असं दावा केला की काँग्रेससोबत भेट झाली, चर्चा झाली। नाही, आता हे बघा, हे साहजिक लोकशाही आहे। आपण तुमच्या मीडिया समोर तुम्ही बघितलं ते उमेदवारी अर्ज भरून बाहेर येऊ लागले आणि आम्ही मध्ये जाऊ लागलो। एक आपला माणुसकीचा धर्म असतो की कोणी समोर असलं ते एक राजकारणामध्ये खुली चर्चा झाली पाहिजे आणि एक त्याच्यामध्ये कुणी आलं तरी हस्तांदोलन करून आपण पुढे जातो। अशोक चव्हाणांनी नाही, एमआयएम आमच्या सोबत नाही। अशोक चव्हाणांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अंतर्गत युती असणारे जे बाकीचे इतर पक्ष आहे ते तुम्हाला लवकरच कळतील। नाही, आता त्यांनी जसं दावा केला आम्ही सांगत आहोत की या ठिकाणी अंतर्गत भाजपची जी अंतर्गत धुसफूस आहे हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याच्या रिझल्ट मधून आपल्याला या ठिकाणी समोर येईल। म्हणजे भाजपचे नेते तुमच्यासोबत आहेत असं नाही? निश्चितच काही मधून त्यांच्या अंतर्गत धुसफूसाचा फायदा आम्हाला होऊ शकतो।